14 एकरमध्ये शेतकऱ्याने टपोरा भगवा झेंडू याची लागवड केली आहे. भारतात प्रत्येक सणाला झेंडूच्या फुलाची मोठी मागणी असते. 2 फुटावर सरी पाडून त्यावर ठिबकच्या पाईपलाईन पसरून 3 महिन्यापूर्वी झेंडूच्या रोपाची लागवड साताऱ्यातील रहमतपूरमधील प्रगतशील शेतकरी वैभव माने यांनी लागवड केली आहे. फुलाचा व्यवसाय केला आणि नुकसान झालं असे बोलणारे बरेच असतात, पण झेंडूच्या फुलाची लागवड, संगोपन आणि त्याचबरोबर फुलाच्या मार्केटचा अभ्यास असल्यास शेतकरी दिवसाला 1 लाख रुपये उत्पन्न घेऊ शकतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे रहमतपूरचे सुपुत्र प्रगतशील शेतकरी वैभव माने आहेत. चला तर मग जाणून घेऊया दिवसाला 1 लाख रुपये झेंडूच्या फुलामधून कसे उत्पन्न घेतलं जातं. नमस्कार, मी वैभव माने, रहमतपूर. सध्या जो मी ज्या क्षेत्रात आहे इथं मी फुलाची लागण केलेली आहे. सर्वसाधारण मी 3 महिन्यापूर्वी लागण केलं आहे. क्षेत्र माझं जवळजवळ 14 एकर आहे. सध्याची परिस्थिती, पाण्याची अवस्था, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून मी ह्या वर्षी फुलशेती निवडण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी आपण करतोच, पण एवढ्या प्रमाणात करत नाही. ह्या वर्षी आपण मागच्या वर्षी काढलेल्या आल्यामुळं रानं थोडेसे रिकामी होते आणि मार्केटच्या परिस्थितीचा असा विचार केला की आपल्याला पाण्याच्या अडचणीमुळं रेट राहू शकतो आणि त्या पद्धतीने आपण नियोजन करून आता फुले लावलेले आहेत आणि गेले 15 दिवस झाले हे बाग चालूसुद्धा झाले आहेत. बाजारचा विचार करता ह्याला कमीत 140 ते 80 असा दरम्यान मला रेट मिळालेला आहे. चालू परिस्थितीतसुद्धा 80 रुपये आत्ता दर आहे आणि सगळ्या क्षेत्रांच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे डेली आपला 1 टन 1.5 टन असा माल निघत आहे. जसजसे दिवस वाढतील तसा माल वाढणार. 2 महिन्यापर्यंत अजून माल चालाय काय हरकत नाही आणि बाजारभाव जरी 40-50 रुपये असा सरासरी राहिला तर एकरी ह्याचे 3 लाख 3.5 लाख रुपये व्हायलासुद्धा काय अडचण येणार नाही. सर्वसाधारण तसा विचार करता तर फुलशेती ही ऊसाला वगैरे पर्याय चांगला राहते आणि बाजारभाव जर गावला तर ह्याच्यापेक्षा सुद्धा पैसे चांगले मिळू शकतील. चालू परिस्थितीचा विचार करता 1 टन 1.5 टन जरी माल निघाला आणि तसा निघतोय जाता 1.5 टन माल निघाला आणि 70-80 रुपये दर मिळाला तरी 1 लाख रुपये 80,000 90,000 अशा पट्ट्या येतात. खर्च वजा जाता 70-80 हजार रुपये डेली आता चालू आहेत. शेतकरी मित्रांना माझी अशी कळकळीची विनंती आहे, शेती अगदी परंपरागत असा विचार न करता आता ॲडव्हान्स पद्धतीने स्पर्धेच्या युगात आपण शेतीला व्यावसायिक दृष्टिकोनातून बघायची गरज आहे. बाजारची परिस्थिती, पाण्याचं प्रमाण, नैसर्गिक आपत्ती ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून शेतीत जर व्यवस्थितपणे नियोजन करून जर पिकाचं नियोजन केलं आणि ते पीक जर त्या दरात सापडलं तर ह्याच्यातून पैसे हे नक्कीच आहेत. स्पर्धेच्या युगात शेती हा समुद्र आहे. बाजारपेठ खूप मोठी आहे. येणाऱ्या बाजारपेठेची गरज ओळखून जर आपण पिकं लावली आणि त्याच्यातून जर पैसे मिळाले तर आपल्याला नोकरीपेक्षा सुद्धा जास्त पैसे मिळू शकतात. तर मी अगदी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतो की शेतीला व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करून तुम्ही शेतीचे नियोजन करावे आणि त्याच्यातून आपली आर्थिक उन्नती साधावी. आपण जे हे फुलं तोडतो त्याला आपल्याला जवळ पुणे आणि मुंबई, पुण्यामध्ये गुलटेकडे आणि मुंबईत दादरला अशा फुलाची विक्री होते आणि दोन्हीसुद्धा तसं आपल्याला जवळ असल्यामुळे आणि बाजारभाव जवळ असल्यामुळे चांगलासुद्धा मिळतो. त्याला ट्रॅव्हलिंगचा खर्च कमी आहे, त्यामुळे विक्री व्यवस्थापन आपल्या पुणे आणि मुंबईत चांगले होते. पठ्ठ्याने चक्क 14 एकरमध्ये झेंडूच्या फुलाची लागवड केली आहे. लागवडीला 3 महिने पूर्ण झाले आहेत. 15 दिवस झाले फुलाची तोडणी देखील सुरू झाली आहे. दिवसाला 1.5 टन फुलाची तोडणी वैभव माने करत आहेत. सध्या फुलाचा बाजारभाव 80 ते 140 रुपये किलो एवढा आहे. दिवसाला झेंडूच्या फुलाची 1.5 टन तोडणी किंवा त्यापेक्षा जास्त होत असते. त्यामुळे चक्क 1 लाख रुपये दिवसाचे उत्पन्न वैभव माने या झेंडूच्या फुलांमधून घेत असतात. आणखी 2 महिने झेंडूच्या फुलाचा हंगाम सुरू राहणार आहे. सरासरी 50 रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी 1 एकरमधून सरासरी 3 ते 3.5 लाख रुपये एवढी फुलाची विक्री होऊ शकते. त्यामुळे सरासरी 14 एकरमधील फुलाच्या शेतीमधून रेकॉर्ड ब्रेक अशी 42 ते 45 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचं उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास वैभव माने यांनी व्यक्त केला आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.